हे आपली गाडी आहे. हे आपलं टायर आहे जे पंक्चर झालेलं आहे. याचं आपण पंक्चर काढू. आता आपण टायर बाहेर काढले हे गाईज. आपल्यापाशी पंक्चर काढायचं सामान पण आहे आणि मोटर पण आहे. आता सगळ्यात आधी आपण मोटरचा वायर लावू. बॅटरीला एक लाव प्लसला आणि एक लाव मायनसला. सगळ्यात आधी हे असं एक ह्याला लावायचं आणि दुसरी वायर इथं जोडून टाकायचा. आता आपलं मोटर चालू झाले. त्याचं मोटर लावायचं ह्याला. म्हणजे बरोबर हवा घेते 20 पॉईंट परत. ओके, बंद करा. शॅम्पूचं पाणी. आता हे पाणी आपण टायरवर मारू. मग आपल्याला कळते की नेमकं पंक्चर कुठे. आपल्याला असं फुल टायरवर मारावं लागणार. पण मला इथंच भेटले पंक्चर. दाखवा जरा पंक्चर. बघा इथं एक हाय पंक्चर. सगळ्यात आधी आपण हे पंक्चर काढू. हे आहे पंक्चर किट. आपलं कुठल्याही दुकानात भेटते. तुम्ही आपल्या गाडीसाठी ठेवू शकता. हे आहे ते किट जे आपण लावणार आहे आतमध्ये, नाही का. आणि हे आपलं अवजार झालं. हे आहे आपलं ते टोचायचं. आपल्या टायरमध्ये जे काही खिळा लागला असेल ते असं करून बाहेर काढायचं असते. आणि हे आलं आपलं पंक्चर काढायचं किट. हे असं यातून बाहेर काढायचं आणि हे असं इथं फिलअप करायचं आपण. आणि मग दोन्ही साईडनी जॉईन करायचं असं. मग याला असं साईडने ठेवून द्यायचं. आपलं अवजार घ्यायचं आणि आपलं पंक्चर कुठं लागेल ते बघायचं. आता आपलं पंक्चर तर आपलं याचं इथे टोचून नाही का बाहेर काढायचं. तर सध्या बघू आपल्याला काय लागलं इथं. मग आता हे आपलं खिळा काढून झाले. आता मग डायरेक्ट आपण लावू ह्याला. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का. कायला हवा कमी पडायला लागले राव. बाहेर पंक्चर काढायला 100 रुपये 120 रुपये द्यावं लागते. आणि आपले स्वतः किट घरी आणून काढू तर आपल्याला किटच भेटते 200 रुपयाला. बघू शकते मित्रांनो, आपलं पंक्चर निघालं ओके मध्ये. हे बघा किती 15 मिनिटाचं काम होतं आपलं. बघू शकते तुम्ही परत एकदा. ओके.